ती जी पालखी निघाली होती ती साधीसुधी पालखी नव्हती. ती सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी निघणारी वेताळाची पालखी होती. वेताळ पालखीत बसल्यावर सगळी लोक कसली आत्मे होते ते सगळे जेवणावर ताव मारू लागले. श्यामाही काही न बोलता गपगुमान जीवू लागला. कारण काही बोलला किंवा तेथून पळून जायचा प्रयत्न केला तर त्याचा मृत्यू पक्का होता हे त्याला कळून चुकले होते. त्याने शांतपणे सगळ्या जेवणावर ताव मारला. सगळं जेवण झाल्यावर परत एकदा ढोल वाजू लागले. मशाली पेटल्या आणि पालखी उचलून घेऊन सर्वजण परत चालू लागले. श्यामाही गर्दीबरोबर जाऊ लागला. तो म्हाताराही श्यामाच्या सोबत चालत होता. सर्वजण नाचत ओरडत जात होते. तो म्हातारा आणि श्यामा दोघे हळूहळू गर्दीतून मागे 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 राहू लागले आणि त्या म्हाताऱ्याने श्यामाच्या कानात सांगितलं, "इथं काय बघितलंस ते कुणाला बी काय सांगायचं नाही. इथं आल्याला सगळं विसरून जायचं. कुणाला काय बोलला तर त्या दिवशी समोर मी दिसन तुझं मरण. आणि आता यातल्या कुणाचं बी लक्ष नसल्यालं बघून मी तुला खुणवीन तेव्हा थेट पळत सुटायचं. जिथं मगाशी त्या झाडाखाली आपण बसलो होतो तिथं पोचशील. तिथं तुझा कंदील घ्यायचा आणि गपगुमान जाऊन झोपायचं." पालखी वाजत गाजत पुढे जात होती. कोणाचं लक्ष नाही हे बघून त्या म्हाताऱ्याने श्यामाला पळण्याचा इशारा केला. तो जीवाच्या आकांताने त्याने दाखवलेल्या दिशेने पळत सुटला. तो कुठे पळतोय, आजूबाजूला काय आहे हे त्याला काहीच दिसत नव्हते आणि काही समजतही नव्हते. अंधार फार होता. तो धापा टाकत तसाच पळत राहिला. थोड्या वेळाने समोर त्याला झाड दिसले. तिथे झाडाखाली उजेड पडलेला होता. तो झाडाजवळ गेला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. मगाशी कंदिलाची काच फुटून तो विझला होता आणि आता कसा काय पेटत होता आणि त्याची काचही व्यवस्थित होती. त्यानं तो कंदील हातात घेतला आणि मागे वळून बघितलं. मागं भयान अंधार होता. मगाचपासून येणारा तो आवाज बंद झाला होता. तो मशालीचा प्रकाशही कुठे दिसत नव्हता. तो पुन्हा आपल्या घराकडे जाण्यासाठी पळू लागला. त्या पालखीकडे जातेवेळी त्याला पालखीपर्यंत जाण्याचा मार्ग समजू नये म्हणून त्याचा कंदील फुटून विझला होता आणि आता श्यामाला घरी जाता यावं म्हणून व कंदिलाविषयी कोणी विचारू नये म्हणून त्याचा कंदील परत होता तसा झाला होता. तो कोणी केला ते गुपितच होतं. श्यामा धावत धावत रात्रीच गावातल्या घरी गेला आणि घरी जाऊन झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उशिरा उठला तर त्याच्या बायकोने त्याला रात्री एवढ्या वेळाने घरी आल्याचे कारण काय, एवढे घामाघूम का झाला होता हे विचारलं. तो काही सांगणारच होता तेवढ्यात त्याच्या लक्षात त्या म्हाताऱ्याचे शब्द आले आणि काही नाही म्हणून तो शांत झाला. बायकोनेही त्याला परत काही विचारले नाही. असेच दिवस जात होते. त्याने रात्री शेतात झोपायला जायचं बंद केलं होतं. पण लोक विचारू लागली शेताकडे झोपायला का जात नाही म्हणून. तेव्हा तब्येत बरी नसल्याचं कारण सांगून तो टाळायचा. पण असं किती दिवस तो टाळणार होता. परत त्यानं शेतात झोपायला जायचं ठरवलं. पहिल्या दिवशी घाबरतच गेला पण त्या दिवशी त्याला काहीही झाले नाही. तो म्हाताराही त्याला तिथे कुठे दिसला नाही. त्यानंतर मग तो दररोज शेतात झोपण्यासाठी जाऊ लागला. हळूहळू तो सगळं विसरून गेला. तो त्याच्या कामात व्यस्त असायचा. काही दिवसांनी मित्रांच्या आग्रहास्तव त्याने एकदा दारू पिली आणि त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. प्रत्येकजण आपल्या आपल्या बहादुरीच्या गोष्टी सांगत होता. प्रत्येकजण आपण काय केलं, आपण किती धाडसी आहोत हे सांगत होता. आता श्यामाची वेळ होती त्याच्या धाडसाबद्दल सांगायची. तसा श्यामाने जी गोष्ट करायला नको होती तीच केली. त्याने आपण किती धाडसी आहे हे सांगण्यासाठी
आपण वेताळाच्या पालखीत जाऊन कसं जेवणावर ताव मारून आलो हे सांगून टाकलं. कोणालाही याचा विश्वास बसत नव्हता, म्हणून सगळे जोरजोरात हसू लागले. हे बघून श्यामा खूप चिडला आणि हातातला ग्लास जोरात आपटून तो रागारागातच तिथून निघून गेला. नेहमीप्रमाणे कंदील घेऊन तो शेतात झोपायला जाऊ लागला. गावाच्या वेशीबाहेर गेल्यावर त्यानं एक बिडी पेटवली आणि परत चालू लागला. रातकिड्यांची किरकिर आणि त्याच्या पायतानाच्या व्यतिरिक्त कसलाच आवाज येत नव्हता. चालता चालता त्याला आपल्यासोबत आणखीन कोणीतरी चालतंय असं वाटू लागलं. या रस्त्यावर आपल्यासोबत आणखीन कोणीतरी असल्याची त्याला चाहूल लागली, पण नेमकं कोण आहे हे काय त्याला कळत नव्हतं आणि कोण दिसतही नव्हतं. श्यामा झपाझप पावलं टाकत पुढे चालत राहिला. मनात अनेक विचार येत होते, पण तो चालत राहिला आणि एकदाचा तो शेतात पोहोचला. शेडमध्ये आत गेला आणि लगेच शेडचं दार लावून घेतलं. कंदील वरती अडकवला, जनावरांना वैरण टाकली, फडक्यातून आणलेली भाकरी सोडली आणि कुत्र्याच्या समोर टाकली आणि शेडमध्येच अंथरूण टाकून आडवा झाला. त्याला झोप येत नव्हती. सतत आपल्यासोबत आणखीन कोणतरी असल्यासारखं त्याला वाटत होतं. दावणीला बांधलेली जनावरं आज सारखी धडपड करत होती. त्याचा कुत्रा पण अधूनमधून भुंकत होता. श्यामाला थोड्या वेळाने झोप लागली आणि त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात तो एका अंधाऱ्या खोलीत होता. समोर पालखी ठेवलेली दिसली. बाजूला कोणीही नव्हतं. भयान अंधार होता. समसाम सगळा होता. काहीच आवाज येत नव्हता. अचानक त्या पालखीतून कोणीतरी बाहेर आलं. तो वेताळ होता, भूतांचा राजा. त्याला बघून श्यामा घामाघूम झाला. वेताळ श्यामाच्या जवळ आला आणि त्यानं श्यामाला त्या म्हाताऱ्यानं काय सांगितलं होतं हे विचारू लागला. पालखीच्या दिवशी काय बघितलं होतं ते बाहेर कुणाला काहीही सांगायचं नाही असं सांगितलं असतानाही तू तुझ्या मित्रांना सांगून मोठी चूक केली आहेस असे त्या वेताळाने श्यामाला म्हटले. तसे श्यामा गुडघे टेकून खाली उभा राहिला आणि त्याच्याकडून माफी मागू लागला. पण वेताळ खूप रागात होता. त्याने आपल्या रक्षकाला बोलवलं. तसं श्यामाचं लक्ष समोर गेलं. हातात कुऱ्हाड घेऊन येणारा तो म्हातारा बघून श्यामाची बोबडीच वळाली. आजूबाजूला त्याला कर्णकर्कश असे घुबडांच्या आणि कोल्ह्याच्या ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. त्याने कानावर हात ठेवला तरी आवाज येतच होते. श्यामा पूर्णपणे भीतीने घामाघूम झाला. त्याला काय करावं काही सुचत नव्हतं. तो म्हातारा समोर आला आणि हातातली कुऱ्हाड वर उचलून घाव घालणार तोपर्यंतच कुत्र्यांच्या जोरात भुंकण्यानं आणि जनावरांच्या हंबरण्यानं श्यामाला जाग आली. तो शेडमध्येच होता. भीतीनं अंग भिजलं होतं. तांब्या माठात बुडवून पाणी घेतलं आणि घटाघट तांब्याभर पाणी पिऊन टाकलं आणि परत आडवा होतोच तोपर्यंतच दरवाजावर थाप पडली. श्यामाला धडकीच भरली. आता या वक्ताला कोण आलंय मरायला असं तो मनातच म्हणू लागला. तेवढ्यात त्याला बाहेरून आपल्या बायकोचा आवाज आला. ती घाबरली होती आणि रडलेल्या स्वरात श्यामाला हाका मारत होती. पण त्याचा कुत्रा श्यामाच्या समोर आला आणि जोराजोरात भुंकू लागला. श्यामा उठला, कंदील पेटवलं आणि भीतच दरवाजा उघडायला गेला. तसा परत त्याचा कुत्रा त्याच्या समोर उभा राहिला आणि जोरात भुंकू लागला. दरवाजा उघडू नको असं त्या कुत्र्याला सांगायचं होतं, पण श्यामाला त्याच्या बायकोचा आवाज येत होता. त्यामुळे तो पुढे गेला आणि त्यानं दरवाजा उघडला. श्यामानं दरवाजा उघडला, पण दरवाजात कोणच नव्हतं.
श्यामानं उंबऱ्यातून बाहेर मान काढून इकडं तिकडं बघितलं, पण त्याच्या नजरेला कोणच दिसलं नाही. म्हणून श्यामानं दरवाजा लावला आणि कडी घालणार तोच धाडकन कोणीतरी लाथ मारली आणि दार उघडलं आणि श्यामा मागं जमिनीवर पडला. बाहेर कोणतरी उभं होतं, पण त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. अचानक आकाशात वीज कडाडली आणि त्या प्रकाशात श्यामाला जे दिसलं ते बघून श्यामा पुरता घामाघूम झाला. समोर दारात तोच म्हातारा हातात कुऱ्हाड घेऊन उभा होता. श्यामाला कळून चुकलं, आता आपलं काही खरं नाही. त्यानं केलेली चूक आठवली, पण आता जीव वाचावा म्हणून काहीतरी उपाय करायला पाहिजे होता. काहीतरी हालचाल करावी लागणार होती. तो म्हातारा आता आपला जीव घेणार हे त्याला कळालं होतं. त्यानं लगबगीत कंदील उचलला आणि त्याची वाद मोठी केली आणि धाडसानं उठून उभा राहिला त्या म्हाताऱ्याशी सामना करण्यासाठी. तो म्हातारा धड मनुष्यही नव्हता आणि धड आत्माही नव्हता. म्हणजे शरीर एकाचं आणि त्यात आत्मा दुसऱ्याचा होता. वेताळाला खुश करण्यासाठी, नरबळी देण्यासाठी आपल्या सावजाच्या शोधात निघालेला क्रूर पिशाच्च होता तो. आणि यावेळी त्याला सावज आयतं मिळालं होतं आणि आता श्यामाला वेताळासमोर घेऊन जाण्यासाठी तो आला होता. वेताळाची पालखी बघून तिथे जेवून गेलेले सावज हे वेताळाला प्रिय असते असा समज होता, म्हणून त्याने श्यामाची निवड केली होती आणि त्याला पालखीबद्दल मित्रांना सांगण्यासाठी भाग पाडलं होतं. आता श्यामा हातात कंदील घेऊन उभा होता. त्यानं तो कंदील जोरात त्या म्हाताऱ्याच्या अंगावर फेकला आणि त्याला धक्का मारून घराच्या दिशेने पळत सुटला. अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. ढग गडगडत होते, विजा जोरात कडकडत होत्या. तो अनवाणी चिखल तुडवत पळत होता. अंधारात आपण कुठे पळतोय हे त्याला काही समजत नव्हते. त्याला आता पळून पळून दम भरला होता. तो एका ठिकाणी थांबला आणि थोडं मागं वळून बघितलं. तो म्हातारा कुठं दिसत नव्हता. त्याला थोडं बरं वाटलं आणि एका दगडावर तो बसला. त्याला नीट श्वासही घेता येत नव्हता. पावसाची रिपरिप चालूच होती. तो परत उठून उभा राहिला आणि पुढे जाणार तोच एक जोरात वीज कडाडली आणि समोर तोच म्हातारा उभा होता. त्या म्हाताऱ्याच्या खांद्यावर काहीतरी होतं. तो म्हातारा पुढे आला आणि त्यानं श्यामाचं कुत्रं पुढ्यात टाकलं. हे बघून श्यामाला रडू आलं. धावत जाऊन कुत्र्याला उचलण्यासाठी खाली वाकला. तसं त्या म्हाताऱ्यानं त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा उलटा घाव घातला. श्यामा जागीच बेशुद्ध झाला. थोड्या वेळाने त्याला जाग आली तेव्हा तो त्याच अंधाऱ्या खोलीत होता जी त्याच्या स्वप्नात आली होती. समोर तीच पालखी आणि पालखीतून वेताळ बाहेर आला आणि हातात कुऱ्हाड घेऊन तो म्हाताराही समोर आला. परत तेच सगळे ओरडण्याचे आवाज आणि काही कळते न कळते तोच म्हाताऱ्याच्या हसण्याचा आवाज आला आणि त्या म्हाताऱ्याने कुऱ्हाड उचलली आणि जोराचा घाव घातला.